पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. भादोला येथे वनजमिनीतून 56 ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन, तिघांना अटक. ट्रॅक्टर, JCB व इतर असा एकूण 19,50,000चा मुद्देमाल वनविभागाने केला जप्त. गौण खनिजांच्या अवैध उत्खननाचे जाळे आता थेट वनजमिनीपर्यंत पोहोचल्याचे भादोला येथील कारवाईतून समोर आले आहे. बुलढाणा परिक्षेत्रातील भादोला वनबीटमध्ये मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन करून त्याची वाहतूक केल्याप्रकरणी वनविभागाने मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 2 ट्रॅक्टर ट्रॉली, 1 JCB आणि अन्य साहित्य असा सुमारे 19,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भादोला बीटमध्ये वनजमिनीतून मुरुमाचे अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. तपासादरम्यान गावातील नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या साईड पट्ट्यांसाठी वनक्षेत्रातून मुरुम काढण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर आरोपींचा शोध घेऊन महेश भीमराव जाधव, विजय रामा इटकर व अन्य 1 यांना अटक करण्यात आली आहे. वनविभागाच्या चौकशीत तब्बल 56 ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बुलढाणा वन विभागांतर्गत बुलढाणा वन परिक्षेत्रातील बुलढाणा वर्तुळातील भादोला बीटमध्ये फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर 523मध्ये काही ठिकाणी अवैध उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यावरून वन परिक्षेत्राधिकारी बुलढाणा यांच्यासह त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी अवैध उत्खनन झालेले दिसून आले. सदर ठिकाणी 3 ट्रॅक्टर आणि 1 JCB हा जप्त करण्यात आला. तसेच काही ब्रास मुरुम त्या ठिकाणीहून काढलेला दिसून आला. सदर मुरुम हा रस्त्याच्या साईडपट्ट्यामध्ये भरण्याचे काम चालू होते. तरी याबद्दल वन गुन्हा हा जारी करण्यात आला